आज माझ्यासोबत आहेत विजय पोहनकर, पत्रकार, संपादक, चित्रपट निर्माते, त्याहीपेक्षा 12 बलुतेदार या संघटनेचे राज्य प्रवक्ता. प्रामुख्याने आज त्यांच्याशी या अनुषंगानं मुलाखत घ्यायची आहे की त्यांना राज्य सरकारने अलीकडे जे बारी समाजाला विकास मंडळ आणि बारी समाजाचं दैवत असणाऱ्या संत रूपलाल महाराज यांच्यासाठी राष्ट्रीय स्मारकाची घोषणा 15 दिवसाच्या पूर्वी झालेल्या अधिवेशनामध्ये अजितदादा पवार यांनी केलेली आहे. तर त्यामुळे राज्यामध्ये बारी समाजामध्ये एक वेगळं वातावरण आहे आणि त्याचा श्रेयवादसुद्धा सुरू आहे. काहींना असं वाटते की भारतीय जनता पक्षाने किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी हे बारी समाजाला दिलं. काहींना असं वाटते की आमचं समाजाचं संघटन तेवढं पॉवरफुल होतं आणि त्यामुळे समाजाचा दबाव वाढला आणि समाजाची मागणी वाढली आणि अलीकडे येणाऱ्या राजकारणी किंवा राजकीयदृष्ट्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये बारी समाजाचा फायदा हा सरकारला झाला पाहिजे, सत्तारूढ पक्षाला झाला पाहिजे. यासाठी म्हणून उहापोह सुरू असतानाच मी विजय पोहनकरांना असं विचारतो की विजय भाऊ, राज्य सरकारने आतापर्यंत जे काही विकास मंडळ असतील, वैधानिक विकास मंडळ असतील, समाजाच्या उन्नतीसाठी दिलेले मंडळ असतील, याबाबतीत तुम्हाला काय सांगता येईल? मुळात आर्थिक विकास महामंडळ म्हणजे काय ह्या गोष्टीचा जनतेने अभ्यास करणं गरजेचं आहे. बरं. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 55 महामंडळ आहेत. बरं. आणि आता तर या सरकारने नवीनच एक धोरण चालू केलं की जातनिहाय आर्थिक महामंडळ द्यायचे, विकास महामंडळ. पण तुमचा तेवढा GDP, तुमचा तेवढा बजेट आहे का? बरं. की फक्त मताचं राजकारण करण्यासाठी ह्या गोष्टीचा उहापोह करायचा. आता तुम्हाला सांगतो, एक साधं उदाहरण सांगतो की महाराष्ट्र राज्य सरकारच्या अधिपत्यात असलेली जी महामंडळ आहे, म्हणजे त्यात बीज महामंडळ घ्या. काय परिस्थिती आहे बीज महामंडळाची? की अरे, जे शेतकऱ्यांच्या जीवासाठी उत्पादन झालेलं, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी स्थापन झालेलं बीज उत्पादन महामंडळ, त्याचं कार्यालय अकोला विदर्भात आहे. बरोबर. आज त्याची अधोगती आहे. ST महामंडळाची अधोगती आहे. बीज महामंडळ तुम्ही विकलं, त्याची कंपनी केली. मत्स्य महामंडळ आहे, शेळी उद्योग महामंडळ आहे. अशा अधिपत्यात असलेले महामंडळाचीच तर वाटोळं झालेलं आहे. जातीनिहाय महामंडळ देणे म्हणजे मताची बेरीज करणे, याच्या पलीकडे काही नाही. बारी समाजाचा अभ्यास जर राज्य सरकारने केला तर बारी समाज हा औद्योगिक समाज हा पेशवेकालीन आहे. बरं. आतापासूनचा नाही. म्हणजे पेशवेकालाच्या जर तुम्ही पुण्याच्या जर डायऱ्या बघितल्या, ज्याला आपण रोजनिशी म्हणू. बरं. रोजनिशीमध्ये जामोद या गावाचा 2000 रुपये हप्त्याचा आराखडा आहे. म्हणजे पुण्यावरनं जामोदवरनं पुण्याला हप्त्याचे 2000चे पानं जायचे. बरं. हे विजय पोहनकर नाही सांगत आहे, हे रोजनिशी सांगते पेशव्यांची. बरं. मग त्यावेळेस कुठं आर्थिक विकास महामंडळ होतं? त्यावेळेस कुठं बारी समाजाला याची गरज होती? ॲक्च्युली आर्थिक संपन्नतेकडे बारी समाज हा मुघल कालापासून आहे. बरं. पान नागवेली हे औषधाचं गुणयुक्त एक म्हणजे आयुर्वेदाचं औषध आहे. बरं. डायजेशन सिस्टम, अन्न प्रक्रिया दुरुस्त व्हावी, हेवी डाएट ज्यावेळेस खाल्लं गेलं त्यावेळेस ते पान खाल्लं गेलं पाहिजे. म्हणून मुस्लिमांचा आणि बाऱ्यांचा संबंध खूप जवळचा आहे. अच्छा. कारण की त्यांचं जीवन जगण्याची जी पद्धती होती, त्यांचा आहार जो होता तो हेवी होता. हो हो. आणि तो नॉनव्हेज होता. बरं. तो मांसाहारी होता. आणि मांसाहार करणाऱ्या माणसाला पान खावंच लागतं. बरं. आणि नागवेली हे सगळ्यात उत्तम औषध आहे. ते नागवेलीचं पान. नागवेलीचं पान. बरं. मग त्याला ते चुना म्हणजे कॅल्शियमचा उद्देश ते नागवेली. मग त्याचा तो त्यापासून कालखंड आहे. म्हणून मग राजे महाराजांच्या घरात सुद्धा नागवेलीचं पान हे दिल्यात गेलं होतं. पानविळा असला तो देताना मान सन्मानाचा ते प्रतीक आहे. आनंद आहे. बारी समाजाला आर्थिक विकास महामंडळ जर दिलं असेल, पण जर ते स्वच्छ मनानं जर दिलं असेल की खरंच बारी समाजाचा प्रत्येक घटकाचा वर्ग हा आर्थिक संपन्न झाला पाहिजे, त्याच्या पानमळ्यातून ते बाहेर आलं पाहिजे, तर ते चांगलं असेल. मला जर सांगायचं झालं तर मी फक्त जळगाव जामोद अंजनकर सुजी या भागातला जरी अभ्यास केला तर जळगाव जामोद मतदारसंघामध्ये 22 नद्यांच्या काठावर सातपुड्याच्या पायथ्याशी बसलेला हा समाज फक्त 6 ते 7 गावात आहे मेजर संख्येने. बरोबर. बरोबर. म्हणजे जळगाव, जामोद, सुनगाव, बावनबीर, एकलारा, सगोळा, वरवड बकाल हे किंवा वानपे, पण पायथ्याशी लाडनापूर असू दे असं पायथ्याशी तिकडे अमरावतीपर्यंत. माझा इथला जर अभ्यास केला तर मग आता पानमळे गेले कुठं?
मग पहिली गोष्ट तुम्ही पानमळ्याची व्यवस्था करायची, इथल्या पाणी सिंचनाचा अभ्यास करायचा नाही, सिंचन गायब करायचं आणि आर्थिक विकास महामंडळ द्यायचं. ह्या गोष्टी योग्य नाहीत सरकारच्या. सरकारने पहिले सुनियोजित प्लॅन केला पाहिजे. बारी समाज राहतो कुठं, त्यांचा मेन उद्देश काय आहे, पानमळ्याला लागणारा जे उपजीविकेचा विषय आहे, आर्थिक नियोजन, आर्थिक सक्षम जर पानमळ्यातून कर्माला करायचं असेल तर मग जलसिंचन वाढलं पाहिजे. बरोबर, जलसिंचन नाही योग्य वाढवायचं आणि विकास आर्थिक महामंडळ द्यायचं. नाही, अलीकडे बारी समाजाच्या अनुषंगानं सामाजिक संघटन व्हावं म्हणून रमेशचंद्र घोलप यांनी अखिल भारतीय स्तरावर बारी समाज संघटन केलेलं आहे. त्या अनुषंगाने एक पहिली फार मोठा एक कार्यक्रम अमरावतीला झाला होता, जेव्हा आर पाटील होते, हयात होते. आणि त्यानंतर काही 8-10 वर्षानंतर अलीकडे शेगावला गेल्या वर्षात एक मोठं अखिल भारतीय स्तरावरचं बारी समाजाचं एक गठबंधन झालं आणि त्या ठिकाणी मोठ्या संख्येने समाजाचं दर्शन झालं. या कार्यक्रमाला विविध पक्षाचे नेते वगैरे सगळे होते. म्हणजे या सगळ्या याच्यातून ह्या मोठमोठ्या सभातून बारी समाजाला राजकारणावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होता की या दबावापुढे राजकारण्याकडून काही घ्यायचं होतं? नाही, हे प्रत्येक समाजाची ही रणनीती असतेच की राजकीय प्रेशर वाढवायचं, आपली मुंडकी दाखवायची, मुंडकी दाखवून आपल्या समाजाचा फायदा करून जातात आणि ते केलंही पाहिजे, त्यात काही दुमत नाही. आणि कुठलेही राज्यकारणी काही त्यांच्या बापाची प्रॉपर्टी करून आपल्याला काही देत नसतात, बरोबर, आपलंच आपल्याला देत असतात. बारी समाजाने दिलेला योगदान या राज्यासाठी किंवा या देशासाठी, समाजासाठी प्रत्येक समाज देत असतो आपापल्या परीनं. त्यामुळे त्यांची जी संख्या आहे त्या संख्येला दिल्या गेल्या पाहिजे. मग माझं म्हणणं आर्थिक महामंडळ असलं तर मग आमदारकी दिली पाहिजे. बरोबर, वंचित बहुजन आघाडीने अकोट मतदारसंघात आमदारकी दिली होती, मंत्रिपदही दिलं होतं. तसं मग भारतीय जनता पार्टीला जर वाटते किंवा या महायुती सरकारला वाटते तर जळगाव मतदारसंघातलं आमदारकीचं तिकीट भारतीय जनता पार्टीने द्यावं. जर तुम्हाला खरंच विकास पाहिजे असेल तर तो माणूस तिथे डायसवर जाऊन बोलेल. विधानसभेच्या पटलावर ज्या गोष्टी बोलल्या जातात त्या गोष्टी तो माणूस बोलेल ना. ठीक आहे, तुम्ही बोलताय, अजून कुठली आमदार बोलते, तर त्या इमानदारीनं झाल्या पाहिजे. फक्त राजकारणापुरतं मला गंमत येते कधी कधी राजकारण्यांची, विधानसभेच्या निवडणुका लागल्या कीच मग हे का सुचतं. हो, मी तुम्हाला एक गंमत सांगतो. 2019ला मी 12 बलुतेदार महामंडळांचा ड्राफ्ट बनवण्यासाठी मी मुंबईला गेलो होतो. बरं, माननीय आमचे मोठे भाऊ संजय भाऊ कुठे हे त्यावेळेस कामगार मंत्री होते आणि त्यांनी मला सांगितलं बा 12 बलुतेदार आपण महामंडळ बनणार आहे विधानसभेच्या पिरियडमध्ये, पीक पिरियडमध्ये. हे काही 90 दिवसाचे मंत्री झाले होते तेव्हा त्या कालखंडामध्ये. मला हे चांगलं वाटलं. माझी विचारधारा जरी ती नसली तर पण म्हटलं ठीक आहे, समाजाचं काम होतं, 12 बलुतेदारांचा विकास जर होत असेल तर आपण गेलं पाहिजे. काय झालं, 2019 पासून आर्थिक विकास महामंडळ हे कॅडबरी चॉकलेट आहे. समाजाला गुमराह करण्याच्या पद्धती आहेत. सरकारला खरंखरच जर त्या गोष्टीत काही करायचं नाही. आता संत रूपलाल महाराजांच्या संदर्भात स्मारकाची घोषणा केली, मी खरं अभिनंदन करतो. बरं, मनापासून अभिनंदन करतो महायुती सरकार. पण माझे काही प्रश्न आहेत सरकारला. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काय झालं? इंदू मिलाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काय झालं? चोखामेळ्याच्या स्मारकाचं काय झालं? तुम्ही एवढ्या मोठ्या लोकांच्या स्मारक आपण तर अगदी मायक्रो ओबीसी मध्ये येतो. बारीक समाज मी म्हणत नाही, आपण अगदी मायक्रो ओबीसी मध्ये होतो. मग आपल्याला फक्त हे मतदानापुरतं वापरण्याची घोषणा आहेत, भावनिक करायचं. भारतीय लोक जे आहेत ना, आपण ती जनता आहो ना, ती आपण भावनिक आहोत. बरं, मग भावनेच्या अर्थ संत रूपलाल महाराज आपलं आराध्य दैवत आहे. मग आराध्य दैवताचं स्मारक देणार आहे, धपा 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 मतदान घेऊन घेतील. मताची कळकी मग बहीण लाळकी, त्याच पद्धतीनं स्मारक द्यायचे. आज बारीक समाज प्रचंड खुश झाला. पण जो त्यातला बौद्धिक वर्ग आहे बारीक समाजामध्ये, डॉक्टर्स, इंजिनियर आहेत, शिक्षक आहेत, मोठे मोठे वैद्य आहेत, पत्रकार आहेत, त्या लोकांना हे कळतं की नेमकं जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक झालं नाही या सरकारकडून, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक झालं नाही, 800 कोटी रुपये खर्च झाले, तर हे रूपलाल महाराजांचं स्मारक समुद्रामध्ये काही छत्रपती महाराज, मग हे रूपलाल महाराजांचं स्मारक कधी करतो? आणि तेही राष्ट्रीय लेवलचं. जर छत्रपतीचं केलं नाही, जो एवढा मोठा समाज म्हणजे छत्रपतीला मानणारा तुम्ही आम्ही सगळेच आहोत महाराष्ट्रातले, सगळेच लोक, काही मराठ्याचे थोडे छत्रपती, आपण सगळ्यांचेच दैवत आहे. मग आपल्या त्या मोठ्या दैवताचं झालं नाही तर रूपलाल महाराजांचं करोत आणि ते लवकर होत, त्याच्यातून बुद्धिमत्ता वाढव. त्या स्मारकामध्ये चांगल्या प्रकारचे पुस्तकं येऊ, त्या स्मारकामध्ये नालंदा युनिव्हर्सिटी सारखे पुस्तकं अध्ययन करायला असो माझी इच्छा आहे. पण सरकारनं खरंच प्रामाणिकपणाने बारी समाजाचे प्रचंड उपकार आहेत महायुतीवर.
पण मी म्हणेन मला राज्यामध्ये एकूण 15 मतदारसंघामध्ये बारी बहुसमाज आहे आणि सध्याच्या सरकारामध्ये असणारे जे की त्याच्यामध्ये एक आमदार बारी समाज असल्याचं सांगितले जाते प्रवीण दटके म्हणून, तेही बारी बहुल मतदारसंघातले नाहीत. युतीच्या काही प्रभाव त्यांचा होता किंवा त्यांचे संबंध, त्यांच्या वडिलापासूनचे संबंध भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत होते. त्यामुळे त्याच्यातून त्यांना तिथं त्याचा उदय झालेला आहे एक आमदार म्हणून. पण खऱ्या अर्थानं बारी बहुल असलेल्या क्षेत्रामध्ये बारी समाजाला असं फक्त अकोट वगळता इतरत्र कुठेही का दिलं जात नाही. मी तुम्हाला ते सांगतो की राजकारणामध्ये एक प्रेशर स्ट्रॅटेजी असते आणि राजकीय दृष्टिकोनातून तुम्ही प्रगल्भता तेवढी असली पाहिजे. जर कुठला राजकीय पक्ष देत नसेल तर समाजाने एकत्र येऊन एखादा उमेदवार द्यावा ना, सर्वमतीनं. बरोबर. आणि मतदार हा बघा, जातीच्यावर कुणीच निवडून येत नाही. तुम्हाला सगळ्या गोष्टीची विचारधारा असली पाहिजे, तुमच्याकडे एक ब्ल्यू प्रिंट असली पाहिजे. तुम्ही त्या मतदारसंघासाठी काय करणार आहात, बरोबर, सर्व समाज लोकांसाठी काय करणार. दटकेंचा तुम्ही आता उद्योग ते बारी समाजाचे आहेत का? हो, मला माहिती नाही. पण मग बारी समाजाचे असलं, मी दटकेंचं विधानसभेतलं एक स्टेटमेंट ऐकलं. त्यांनी संत रूपलाल महाराजांचं नावच कुठं घेतलं नाही. हो, काल परवा. आणि त्यानंतर बारी समाजही म्हटलं नाही त्यांनी. मोठ्या एका समाजाचा पानमळा किंवा ते पानपिपरी याबद्दल ते बोलले. संत रूपलाल महाराजांचं नाव का नाही घेतलं मला आय डोंट नो, मला समजलं नाही. बरोबर. म्हणून ते जातीय समीकरणावर मी कधी बोलणार नाही की बाबा जातीच्या माणसं नसलं. आहेत ना प्रचंड युवा बारी समाजामध्ये आहेत ज्यांच्यामध्ये स्पार्क आहे. बरोबर. जे उभे राहू शकतात, जे आमदार होऊ शकतात, त्यांच्यामध्ये कॅलिबर आहे. आमदार होण्याचं एक कॅलिबर असतं. बरं. आमदार कोणी माणूस होऊ शकत नाही. आमदार एक उपजत असते. काही राजकीय, त्याला राजकीय उदय म्हणतात किंवा त्याला तुमच्या भाषेत त्याच्या हातावर लिहिलं असतं ते काही असतं, तर ते असते एखाद्याचं, तो होते एखादा आमदार. पण राजकीय आमदार होण्यासाठी त्या माणसाकडे ते ब्ल्यू प्रिंट असले पाहिजे. सर्व समाजाला घेऊन चालण्याची जे गुणनीती असली पाहिजे. मग तो हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख, जैन असं नसलं पाहिजे. तर त्यामध्ये मला बारी समाजामध्ये खूप सारे मुलं असे दिसतात ज्यांच्यामध्ये स्पार्क आहेत. यंग जनरेशनमध्ये वरिष्ठ ज्येष्ठ तर आहेतच, बरोबर, ज्यांचं आयुष्य गेलं पण त्यांना ते आमदारकी भेटली नाही. म्हणजे माझे गुरुजी कपले गुरुजी, आम्ही त्यांना आदर करतो. कपले गुरुजींनी खूप मोठी मेहनत केली पण ते होऊ शकले नाही. तो भाग आहे. पण आताही नवीन मुलात काही हरकत नाही. जर कुठला पक्ष देत नसेल तर बारी समाज आणि सगळं समाजाचे पोषक, कारण की या मतदारसंघामध्ये हिंदू अल्पसंख्याकाच्या एकूण ज्या जाती आहेत त्या हिंदू अल्पसंख्याकाच्या 33 जाती अल्पसंख्याक आहेत. बरोबर. मातांग, चांभार, कुंभार, सुतार, लोहार, सोनार, तेली, न्हावी, धोबी, शिंपी, कासार, कोळी, भुई, बेलदार, गुरव, रंगारी, गोसावी, गिरी, खाटीक, ब्राह्मण आहेत. त्यानंतर धनगर समाज आहे. बारी समाजाच्या पॅरलरमध्ये 33 जाती आहेत वडार समाज. बरोबर. मग त्या सगळ्या लोकांनी विचार करावा. त्या 12 बलुतेदार जे आपण तुम्ही आता म्हणलं, याच्यामध्ये 12 बलुतेदारमध्ये बारी सुद्धा नाही. बारी आणि अलुत आणि बलुत हे 2 प्रकार आहेत. बलुतेदार म्हणजे ज्या लोकांना वस्तू विनिमय वर्षाची सेवा दिल्यानंतर वर्षभरानंतर भेटायचं. म्हणजे न्हावी समाजाने वर्षभर डाळी कटिंग ची सेवा द्यायची, त्याला वर्षातून एकदाच भेटायचं. कुंभार समाजाने पूर्ण मडके मरणाचे, धरणाचे, लग्नाचे जे काही मडके लागतील, मातीचे भांडे लागतील, ते वर्षभर पुरवायचे, त्याला ते भेटायचं. बारू समाज हा अलुत्यामध्ये येतो. धनगर समाज हा अलुत्यामध्ये येतो. तेली समाज हा अलुत्यामध्ये येतो. ज्यांना वस्तू विनिमय हातोहात भेटायचं. म्हणजे तुम्ही इकडनं मला 100 पानं दिले, तुम्ही मला शेरभर जेवारी द्यायची. बरं. हातोहात. हे अलुत. बरं. बलुत म्हणजे वर्षभर सेवा द्यायची, वर्षभरातून एकदाच मोबदला घ्यायचा. बरं. त्याला बलुत म्हटलं गेलं. त्यामध्ये कोणते समाज प्रामुख्यानं? 1956च्या आधी बरं मातांग, मांग, महार, चांभार, कुंभार, सुतार, लोहार, सोनार, न्हावी, धोबी, शिंपी, कासार, कोळी, भोई, बेलदार हे यायचे. पण प्रामुख्यानं कासारापर्यंत ह्या ज्या 12 जाती होत्या ह्या यायच्या. पण ते विभागानुसार त्याला वेगवेगळं म्हटलं. म्हणजे आता कोकणात जर गेले तर कोकणामध्ये कोळी समाज सुद्धा त्यांनी मच्छी पकडून द्यायची, भोयांनी मच्छी पकडून द्यायची आणि मग त्याला ते तुम्हाला वस्तू विनिमय द्यायच्या त्या मोबदल्यात. काही लोकांना वर्षभरानंतर द्यायचे, काही खटले तर वर्षभरात मच्छी घ्यायची, मग वर्षातून एकदा त्याला जेवारी द्यायचे. मग काही लोक गरीब तुमच्या माझ्यासारखा जो वर्ग असायचा तो हातवात द्यायचा. तुम्ही इकडनं मच्छी दिली का मी तुला 2 भाकरी देऊन देतो. बरोबर. तर तो दोन्ही ट्रान्सपोर्टेशन मध्ये असतात. त्याचं आर्थिक विकास महामंडळ झालं. हो, खरं तर म्हणजे एवढ्या मोठ्या जाती ज्या 12 बलुतेदारीमध्ये आहेत त्यांच्यासाठी झालेलं आर्थिक विकास मंडळ हे खऱ्या अर्थानं अगदी मी तर असं म्हणतो की पहिलं, कारण ज्याच्यामध्ये एवढा मोठा समाज आहे आणि जो खऱ्या अर्थानं पिचलेलाच आहे असं म्हणता येईल त्याच्यातला बऱ्यापैकी, तर या समाजासाठी सरकारने भरीव अशी आर्थिक मदत करायला पाहिजे होती आतापर्यंत. तुम्हाला गंमत सांगतो, आर्थिक विकास महामंडळाची स्थापना घोषणा झाली, अजून अधिकारी सुद्धा नाही.
बापरे. अजून जागाने अधिकारीने महामंडळाचे जाणारे पद तर सोडा, पण शासकीय अधिकारी सुद्धा आहे म्हणतात. आणि गंमत, या सरकारची गंमत तुम्हाला सांगतो, मूर्ख बनवण्याची कधी रणनीती आहे सरकारची. स्पष्ट आरोप करतोय सरकारवर. बरं. सरकारने माझ्यावर केसेस टाकावाय. चांभार समाजाला वेगळं दिलं, मातंग समाजाला वेगळं दिलं, सुतार समाजाला वेगळं दिलं, कुंभार समाजाला मातीकला बोर्ड दिलं, विश्वकर्मा दिलं. तुम्ही आर्थिक महामंडळ देऊन आम्हाला भिकारी का बनवता, माझं म्हणणं आहे. तुम्ही अण्णासाहेब महामंडळ दिलं, मग महामंडळाच्या तर्फे तुम्ही डायरेक्ट तुम्हाला कर्ज, मग आम्हाला का बँकेत पाठवता. बारी समाजाला आर्थिक विकास महामंडळ दिलं, बारी समाजाला विकास महामंडळ दिलं, तर त्याची घटना काय आहे हे सरकारने आधी डिक्लेअर करावं. बरोबर. आर्थिक महामंडळ दिलं म्हणजे काय दिलं, त्याचे काय फायदे आहेत. आर्थिक विकास महामंडळ दिलं, हा प्रल्हाद दातार यांना ते 5 लाख रुपये लोन पास झालं, मी दिलं पत्र. आता बँक उभी करत नाही ना प्रल्हाद दातारला, नाही करत. प्रल्हाद दातार मध्ये हे आण ते आण, त्या बापानं कर्ज घेतलं तर मायनं कर्ज घेतलं, तर तुझं सिव्हिल खराब आहे. मग तुम्हाला प्रल्हाद दातारला जर आर्थिक सक्षम करायचं तर आर्थिक महामंडळाने त्याला 10 लाख रुपये द्यायला पाहिजे. बरं. विजय बोनकरला तुम्ही डायरेक्ट 10 लाख रुपये द्या ना. 1 लाख रुपयाची भीक कशाला मागता तुम्ही. आर्थिक विश्वकर्मामध्ये 1 लाख रुपये दिले केंद्र सरकारने, पण नाव्याचं दुकान होत नाही. बरोबर बरोबर. 32,000ची चेअर येते, खुर्ची जर घ्यायला 32,000 खुर्ची येते, टपरी जर टाकायची असली तर लाख रुपये द्यायला लागतात. बरोबर. मग तो लाख रुपये तो घेत नाही, तो घरगीर बांधते, कधी नाणी बांधते, काहीतरी खर्च करून टाकतो आणि तो कर्ज बाजारी होऊन जातो. त्याचं सिव्हिल खराब करून टाकतो. बरोबर. माझा तर स्पष्ट आरोप आहे की 12 बलुतेदारांना किंवा बारीक समाजाला आर्थिक सक्षम जर करायचं असेल सरकारला, तर त्यांनी आर्थिक विकास महामंडळाची पहिली रूपरेषा डिक्लेअर करावी, घटना डिक्लेअर करावी. बरोबर. की आम्ही पैसा कसा देणार आहोत, बँकेच्या मार्फत देणार आहोत की थेट देणार आहोत महामंडळाला. आर्थिक महामंडळ तुम्ही महामंडळ द्या, बँकेच्या दारात उभे करू नका. मग कदाचित सरकार हेच असेल ना, हे जे मंडळ आता आपण असं म्हणतो, संबंधित जातीच्या लोकांनी किंवा संबंधित जे आता मंडळं मागितली आहेत, या अशा समाजाच्या लोकांनी बँकेकडे जाऊ नये यासाठीच म्हणून सक्षम व्हावे म्हणून त्यासाठीच मंडळं केलेली आहेत ना. हो ना, मग माझं तेच म्हणणं नाही. मग ती डिक्लेअर करावं ना आर्थिक महामंडळाची घटना. बरोबर बरोबर. आर्थिक महामंडळ तुमचं बँके थ्रू आहे की थेट आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे की नाही, आर्थिक महामंडळ आहे, त्या महामंडळ डायरेक्ट पैसे देते. महात्मा फुले डायरेक्ट पैसे देते. बरोबर. मग माझं म्हणणं आहे की मग मातंग समाजासाठी अण्णाभाऊ पाटील आहे ते आपलं अण्णाभाऊ साठेंचं महामंडळ आहे, तर मग ते बँकेतून देते. त्या मंडळाला निधी नाही, आर्थिक निधी नाही आहे. सध्या एवढी आर्थिक परिस्थिती डमाडौल आहे. अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळाची परिस्थिती एवढी आर्थिक डमाडौल आहे की विचारताच सोय. बरोबर. माती कला बोर्डात आमच्या कुंभार समाजाला काय आहे, काहीच नाही माहिती. सुतार समाजाला आर्थिक मंडळ काय नियोजन आहे, काहीच नियोजन. बरोबर. मग तुम्ही जातीनुसार जर फक्त वाटत, ते चॉकलेट आहे का, लेकर आहेत का ते लहान लहान, धरलं रडत आलं की हे चॉकलेट जा. म्हणजे एकंदरीत तुम्हाला तुमच्या याच्यातून हा साधे की निवडणुका जवळ आल्या म्हणजे मतावर डोळा ठेवून सरकारी तिजोरीचा अशा पद्धतीने हे करायचं किंवा सरकारी ताकदीचा, सरकारी शक्तीचा, अधिवेशनाचा असा वापर करून त्या समाजातील मतं सत्तारूढ पक्षांनी मिळवावी यासाठीच म्हणून हे स्टंट आहेत का? बिलकुल. माझं तर म्हणणं आहे की मी राज्य सरकारवर केस टाकावी, फौजदारी गुन्हे दाखल करावे, जनतेला भ्रमित करणं, जनतेच्या मनाच्या भावनेशी खेळणं, त्यांचा उपभोग करून घेणं. जसं मी तुम्हाला सांगितलं, मी तुम्हाला लाख रुपये देतो, मला नोकरी द्या, हे त्याच प्रकारचा गुन्हा आहे. हा फौजदारी गुन्हा आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टीमवर हा गुन्हा दाखल करण्यात यावा जर त्यांच्या मनात जर असं असेल. मला 19 इलेक्शनला तुम्हाला आर्थिक महामंडळ कसे सुचले, तुम्हाला 2024ला आर्थिक, मग तुम्ही 5 वर्ष काय उपटत होतात का? बरोबर बरोबर बरोबर. मग तुम्ही 5 वर्ष काय केलं? मग बारी समाजात जर 20 वर्ष आमदारात संजय कुटे या मतदारसंघाचे बरोबर मंत्री होते, मग तुम्हाला आर्थिक महामंडळ बारी समाजाचं काय दिलं नाही आजपर्यंत तुम्ही? मग तुम्हाला आता काय सुचलं? आता जर परवा दिवशी मला वाटतं विधानसभेचं मी पटलावर मी काही गोष्टी ऐकत असतो, तर त्यांनी म्हटलं की मायक्रो ओबीसीला द्यावा, प्रत्येक जातीला मायक्रो. आता बरोबर, आता तुम्हाला आठवलं? मग 20 वर्ष काय करत होते? बरं, हे सर्व करताना याच्यातून सरकार जातीवाद निर्माण करत नाही असं मला वाटतं. एक्झॅक्टली. माझं ते कुंभाराला, बौद्धाला, बाऱ्याला, मुकला, पाटलांना हे सगळं करून सरकार निर्मित जातीवाद आहे. जातीवाद सरकारच टिकवते. तुम्हाला आम्हाला आपण तुम्हाला वर्गभेद पाळतो, आपण जातीभेद पाळत नाही. सामान्य माणूस तुम्हाला त्याचं वर्गीकरण देतो. सरकार तुम्हाला जात पाळायला लावते. हो ना, सरकार जात शिकवते. बिलकुल.
एकच आर्थिक महाविकास महामंडळ असं तुम्हाला आर्थिक विकास महामंडळ स्थापन का करावं लागतं? काय गरज आहे? जर तुमच्या बँक स्टेबल आहेत, यस यस यस, तुमच्याकडे एवढं मोठं जाळं आहे आर्थिकचं, तर तुम्हाला आर्थिक महामंडळ स्थापन करायची काय? फक्त हे मूर्ख बनवायचं आणि मतदान घ्यायचं, हे फॉर्म्युले आहेत. असे असू शकते ना की काही समाजातील जे काही पुढारले लोक आहेत ते या निमित्तानं समाज एकत्र करायचं आणि ते करायचं आणि तिथं पुण्या मुंबईमध्ये एखादं कार्यालय थाटून बसायचं किंवा शासनाचं अनुदान घ्यायचं आणि तिथं आपलं राजकीय चरितार्थ साधवावा, हाही उद्देश असू शकते. त्याच्यामध्ये प्रत्येक समाजामध्ये असे पांढरे हौशे नेते असतात की ज्यांना त्या आर्थिक महामंडळावर जायची घाई असते किंवा पद वगैरे पद भेटलं पाहिजे आणि ते उजाळगावची पाटीलकी आहे, त्याच्यापेक्षा काही नाही. बरोबर त्याच्यापेक्षा काही नाही. आता मी मंत्रालयात काम करतो, मी बरंचदा बघतो वसान फिरलेला फायदा घेऊन फिरतात हे लोक. बरोबर, त्यांना वाटते मला गाडी भेटेल, मला घोडा भेटेल, मला कार्यालय भेटेल, काही नाही. आणि मग त्यांचा भ्रमनिराश होतो. एक मुलगा माझ्याकडे आला, म्हणे भाऊ मला महामंडळावर घेऊन राहिले. मग मी त्याला ते फाईल पाहिली. आता मंत्रालयात काही पेन असतात काम करायचे, आम्ही त्या संदर्भात म्हटलं हे तुला चॉकलेट आहे, तुझं तारुण्य हे राजकारणी पिळून घेतील आणि फेकून देतील तुला. बरं, 10 वर्ष झाले. आता मी त्याला भेटलो कधी कधी, तर म्हणते भाऊ मी आता याच्यातून सुटलो, मला समजलं हे काही नाही. आर्थिक विकास महामंडळ हे मताचं दुकानदारी आहे. समाजाला गुमराह करायचं आणि आपले चित्र सोडायचे प्रत्येक समाजामध्ये शिकवलेले आणि टिव 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 करून त्याचं मतदान पाळून घ्यायचं आणि नंतर ते कापून खायचे. याच्या पलीकडे समाज ज्यांना डेव्हलप होत नाही. मायक्रो ओबीसी किंवा प्रत्येक समाज हा मनगड आणि मस्तकाच्या भरोश्यावरच मोठा होऊ शकतो. माझं म्हणणं आहे सरकारला खरंच आर्थिक विकास जर करायचा असेल तर सुविधा तुम्ही त्या लेवलच्या पुरवाव्या. MIDC म्हणजे काय? महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ जाणते. मग का अधोगतीला एवढं मोठं अधिपत्यात असलेलं महामंडळ आहे, ते तुम्ही नीट चालवत नाही. हे सर्व इंडस्ट्री बंद आहेत, सगळं बंद आहे. आणि तुम्ही हे फक्त खैरात वाटताय. आला त्याला मागेल त्याला महामंडळ. या कोणत्या मोठ्या समाजात येतोय, मला मतदान देशील काय, तुझं महामंडळ घोषणा करायला काय लागतं? बरोबर. मी सांगतो प्रल्हादाला मी जिल्हा परिषद सदस्य करतो, काय लागतं? बरोबर, स्ट्रॅटर्जी लागेल ना, ती ॲबिलिटी लागेल, सगळ्या गोष्टी लागेल. मी म्हणून जिल्हा परिषद सदस्य तुम्ही अध्यक्ष तुम्हीच. ह्या समाजाला मूर्ख बनवायच्या पद्धती आहे. माझ्या प्रत्येक समाजाला माझं म्हणणं आहे की जातीनिहाय आर्थिक महामंडळ जर दिले असतील आणि त्या घोषणा होत असतील तर सद्विवेक बुद्धी आपली जागृत ठेवावी. शासनाने नाही, जनतेने. बरोबर, जनतेने. शासन काय, शासन तर रेवळे वाटणाला निघालेलं आहे. जनतेने ठेवावं की हे खरंच लॉजिकली आहे, हे GDPला परवडते, यांच्याकडे एवढा पैसा आहे. कर्ज किती आहे महाराष्ट्रावर? आजच्या घडीला 62 ते 65,000 प्रत्येक माणसाच्या अंगावर कर्ज आहे महाराष्ट्र सरकारचं. एवढं कर्ज आपल्यावर आहे. कुठून देणार आर्थिक महामंडळ? बरोबर, कुठून आणणार आहे पैसा? काय नियोजन आहे पैशाचं? अर्थकरण करताना अर्थशास्त्रीने रुपया बनतो कसा, रुपया खर्च होतो कसा, याचं नियोजन केलं पाहिजे. बरोबर. तुम्ही उठसूट मावलं, नियोजनात तुमच्या काहीच नाही आणि फक्त तो घोषणा करायच्या. बारी समाजाला खरंच जर आर्थिक विकास महामंडळ दिलं असेल, पानमळे जर होत असतील, पानपिपरी जर व्यवस्थित होत असेल तर या आयुर्वेदाचा खूप मोठा लाभ होईल. म्हणजे बारी समाजाने उत्पादित केलेल्या ज्या वस्तू आहेत, पानपिपरी असेल, पान असेल, याला चांगलं बाजारपेठ किंवा मार्केट किंवा परदेशात जाईल अशा पद्धतीची जर व्यवस्था सरकारने केली तर निश्चितच या समाजाची प्रगती होईल असं तुम्हाला म्हणायचं आहे का भाऊ? एक्झॅक्टली, माझं काय म्हणणं आहे, आर्थिक विकास महामंडळ देऊन राहिले तुम्ही. पानमळा पानपिपरी करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला एकरी 3 लाख रुपये पीक कर्ज द्यावं सरकारने. कोणतंच आर्थिक महामंडळ नाही पाहिजे. बरं, का करत नाही? 3 लाख रुपये प्रत्येकाला एकरी हे पीक कर्ज द्यावं. बारी समाज हा पुढच्या 2 वर्षात आर्थिक सक्षम झालेला विजय कोणकर करून दाखवून देईल. अच्छा, पण त्याला तुम्ही आर्थिक विकास त्याला टोले घ्यायला लावसाल, तिकडे बँकेच्या चक्रा मारायला लावसाल, त्याच्यावर पीक हताश होऊन जाईल. तो हताश झाल्यानंतर तो शिव्या देईल आणि त्यातून निघणार काहीच नाही. पानमळे जर डेव्हलप करायचे असतील तर सिंचनाचा विभाग, पानपिपरी जर करायचं, प्रत्येक एकराला 3 लाख रुपयाचं पीक कर्ज द्या. 10 महिने बगर व्याजी द्या. 10 महिने त्याला जर फेडलं नाही तर त्याला व्याज घ्या. अच्छा, रणनीत्या असल्या पाहिजेत, त्या सॉफ्ट असल्या पाहिजेत, क्लिअर असल्या पाहिजेत. बरोबर. तुम्हाला द्यायचं म्हणून फक्त द्यायचं नाही. खरंच तुमचं आहे का, तुमची मानसिकता आहे काय आर्थिक विकास करायचा? आता पानमळा करायला एकरी किती खर्च येतो?
मग तुमचं पीक कर्ज किती भेटतं, मग आर्थिक विकास महामंडळ त्याला काय करणार आहे, किती देणार आहे, घटनेत काहीच सांगून नाही राहिले. नाही, फक्त सांगतात की बाबा आम्ही आनंदाची गोष्ट आहे. जर भेटत असेल तर आम्ही मनापासून स्वागत करतो. पण माझा अनुभव जो आहे म्हणजे सुतार समाजाचा, कुंभार समाजाचा, या सगळ्या समाजाला दिलेला काय झालं, विश्वकर्माची बुलढाणा जिल्ह्यात एकतरी केस झाली का? एकही केस नाही झाली वर्षभरात. म्हणजे पंतप्रधानांची योजना एकही केस झाली. कोणाला 1 लाख रुपये भेटले? फक्त ते चालू आहेत, दुकानदार आहे गेल्या 500 रुपये आणि ते ट्रेनिंग चालू आहेत, काहीच नाही. लोकसभेपुरतं ते गाजर होतं, हे विधानसभेचं गाजर आहे. 12 बलुतेदार समाजाने आणि बारी समाजाने सत्सद विवेक बुद्धीचा वापर करून हे आर्थिक विकास महामंडळाचं घटना सरकारला विचारावी की बा हे आर्थिक महामंडळ कसं आहे, बँकेत थ्रू आहे की थेट योजना आहे, की मंडळाकडे मी अर्ज केला, मला माझा स्टेटस चेक करेल की बा मी पानमळ्याचा हा एवढा व्यवसाय करणार आहे, माझ्याकडे 3 एकर शेती पिंपरीची करणार आहे, मला एवढा खर्च लागणार आहे, मला हे 10 लाख रुपये भेटणार आहे थेट, मी बँकेत चक्रा मारणार आहे. अशी घटना क्लिअर करावी सरकारने. अभिनंदन आहे. यासोबतच एक प्रश्न आहे विजू, आता याच अधिवेशनामध्ये सरकारने निवडणुकीवर डोळा ठेवून लाडली बहीण नावाची एक योजना सुरू केली, जे की मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनी तात्कालिक सुरू केली होती आणि तो फंडा मध्य प्रदेशामध्ये यशस्वी झाला असं या सरकारला, महाराष्ट्राचे वाटते. याचा काय फायदा असेल सरकारला किंवा काय फायदा होईल याच्यात? मी तुम्हाला तेच सांगतो की मताची कळकी पडली ना म्हणून बहीण लाडकी झालेली आहे. बरं, म्हणजे मताची कळकी म्हणून बहीण लाडकी. बरं, लोकसभेमध्ये महाराष्ट्रात ज्या प्रकारे महायुतीला जोडलं होतं, आज भारतीय जनता पार्टी सिंगल डिजिटमध्ये आली. बरं, विदर्भामध्ये नाक ठेवण्यापुरत्या 2 जागा आल्या, एक पश्चिम विदर्भात आली, एक पूर्व विदर्भात आली. म्हणजे त्या जागातल्या विदर्भातल्या 2 जागा तुम्हाला भेटल्या. त्याच्यामुळे त्यांना समजलं की आता लोकांना काहीतरी दिलं गेलं पाहिजे. माझं म्हणणं आहे, तुम्हाला बहिणीला जर खरंच सक्षम करायचं असेल तर राजमाता भोसले जिजाऊनी, माझ्या राजमाता जिजाऊनी ज्या पद्धतीनं बँक शेती केली होती, धान्य शेती केली होती, त्या प्रकारे मातृसत्ताक पद्धतीचा अभ्यास या सरकारने करावा. महिलांच्या हातात सत्ता द्यावी. बारी समाज सुद्धा हा मातृसत्ताक समाज आहे. आर्थिक व्यवहार हे मातृकडे आहेत बारी समाजाचे. बहिणीच्या हातात सत्ता द्यावी. आर्थिक सक्षम. इकडं सिलेंडर 450 सिलेंडर 1100 रुपये करायचं आणि तिला 1500 रुपये द्यायचे. तिच्या पोराला नोकरी नाही, तिच्या घरच्या मालकाला नोकरी नाही, तो बेरोजगार आहे, मुलगा बेरोजगार आहे, घरात अन्नधान्याचे वानव आहे, सगळ्या गोष्टीचा उधापोह लागलेला आहे. माझं म्हणणं आहे, जर बहिणीला 1,500 रुपये दिल्यापेक्षा प्रत्येक मुलाला पदवीधर शिक्षणापर्यंत उच्च शिक्षण हे फुकट करावं. बरं, सगळ्यांसाठी. त्यात जात नसावी, त्यात ओबीसी SC ST वगैरे हा प्रकार जे आहे ना, आता तुम्ही सगळ्यांना शिक्षण मोफत. जर देशाला डेव्हलप करायचं असेल, देश सक्षम करायचा असेल तर ह्या भिकारीचे तुकडे वाटणं बंद करा. तुम्ही पहिले शिक्षण नीती हे स्ट्रॉंग करा, कंपल्शन करा. ग्रॅज्युएशन झाल्याशिवाय कोणालाच काहीच भेटणार नाही. ग्रॅज्युएशन कंपल्शन करा. प्रत्येक माणूस हा पदवीधर झाला पाहिजे, प्रत्येक बहीण ही पदवीधर झालीच पाहिजे. मस्तक सशक्त झालं की नाही तर ते कोणाचा हस्तक होत नाही. अगदी बरोबर. तुम्ही मस्तक सशक्त करणार नाही आणि त्यांना भिकारी करणार. 1,500 आता बिचारी ती 1,500 त्या 15 तुम्ही पाहिला, 1-1.5 किलोमीटर लाईनी लागली, कामधंदे सोडलेत. तुम्ही कमजोर. हे काय रणनीती आहे तुम्हाला सांगतो. तुम्हाला डिपेंड करायचं नेहमी. तुम्हाला डायरेक्ट दुकान नाही टाकून द्यायचं. तुम्हाला मला तो काही यायचं घेऊन जातो 1,000 रुपये देऊन टाकतो, मग तुम्हाला ते सवय लावायची. पण तुम्हाला ॲट ए टाइम 10,000 रुपये नाही द्यायचे दुकान टाकायला. तुम्हाला 500-500 रुपये देत राहायचे. म्हणजे तुम्हाला डिपेंड करायचं, तुमचा मानसिक गुलाम करायचं, आर्थिक गुलाम करायचं. हे आर्थिक गुलाम करण्याचं षडयंत्र आहे. याच्यातून समाज डेव्हलप होणार नाही. त्या 1,500तून कुठल्याही महिलेचं काही होणार नाही आणि वर्ग जो सुटला नाही तो असंही सांगता येईल की सध्या राज्यामध्ये जे संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असतात, इतर ज्या आपल्या अपंगाच्या योजना आहेत, यांचंच मानधन जे आहे महिन्याकाठी हे कधी कधी 3ऱ्या महिन्याला, 4थ्या महिन्याला, कधी वर्षातून 2 वेळा असं येते. हे सगळं येत असताना महिन्याकाठी सरकारवर जवळपास 48,000 कोटीचा हा जो खर्च आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे, तर सरकारला हे पेलवल्या जाईल का?
मी तुम्हाला तेच सांगतो की यांचं नियोजन काय, यांच्या तिजोरीत आहे का, खिशात तेवढा पैसा आहे का. फक्त मध्य प्रदेशामध्ये त्यांना ते बेनिफिट भेटलं, तिकडच्या चांगले खासदार निवडून आले म्हणून तो फायदा त्याचा उपयोगिता केला. मला माहितीला एक गोष्ट सांगायची, महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचं राज्य आहे, हे संतांची भूमी आहे, इथं बौद्धिक वर्ग आहे. हा तुम्हाला तुमच्या या तुकड्यावर मतदान करणार नाही, उलट तुम्हाला चोपून काढेल, चोपून. हो, या महिला माझ्या माताभगिनी, अरे आम्ही जे पूर्वज आहेत आमचे राजमाता पुण्यश्लोक, आम्ही यांचे लोक आहोत, आम्ही तुमच्या तुकड्यावर थोडी मतदान करणार, आम्ही सत्सद विवेक बुद्धीवर मतदान करणार आहोत. त्यामुळे यांनी भ्रमात राहू नये, महाराष्ट्राचं वाटोळं करू नये. महाराष्ट्रात यांनी चांगले उद्योग आणावे, गुजरातला उद्योग पळवण्यापेक्षा इथे उद्योग आणावे. बरोबर. शेगावला मोठी MIDC जर केमिकल इंडस्ट्री तिकडे होत असेल तर विदर्भामध्ये केमिकल इंडस्ट्री आणाव्या, ज्या शेती पिकत नाहीत त्या केमिकल इंडस्ट्रीना. आम्हाला 1,500 रुपये पाहिजेत नाही आणि कोणालाच भीक पाहिजे नाही. माझं म्हणणं हे फुकट जे वाटा. मी तर असं म्हणेल, सरकारच्या ज्या 2 योजना आहेत विजू, ही सरकारने मध्यंतरी महिलांसाठी ST मध्ये 50% काहीतरी केलं होतं. त्याही वेळेस या राज्यातल्या कोणी महिलेनं मागितलं नव्हतं. आता अलीकडची जी 1,500 किंवा काय द्यायची दानत सरकार दाखवून आली, ही तर कुठे मागणी नव्हती ना, फक्त निवडणुकीवर डोळा ठेवूनच ह्या सगळ्या 100% मतापुरतं राजकारण आहे. हे काही यांना बहिणीचं वगैरे काही प्रेम नाही यांचं बहिणीचं. बहिणीचं प्रेम जर असतं तर बहिणीवर यानं वर्गभेद केला नसता. एक बहीण वेगळी आणि एक बहीण वेगळी, तिला हे रेशन कार्ड 2.5 लाख रुपये पाहिजे. बहीण आहे ना, मग बहीण सगळे सारखी असली पाहिजे. अगदी बहीण म्हणतात मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक बाईला. मग आता माझी अर्धांगिनी, माझी बायको GST भरते, इन्कम टॅक्स भरते, म्हणून मग माझ्या बायकोने 1,500 रुपये घेऊ नये का? 2 कॅटेगरी केल्या त्याच्यात मतभेद सरकार. म्हणजे ती तुम्हाला तुमची तिजोरी भरते, एक बहीण तुमची तिजोरी भरते, तुम्ही दुसरीला देताय आणि या एकाच बहिणीचे पैसे दुसऱ्या बहिणीला दिले जातात. तुम्ही तुमचं काय देताय? या सरकार काय देत? तुम्ही सरकार हे फक्त मूर्खपणा दिला. आता तुम्ही ST वर आला. ST हा खूप नियोजनाचा भाग आहे. ST जे केलं की नाही, ST आज प्रॉफिटमध्ये आहे. अच्छा. अर्ध तिकीट तुम्हाला सांगतो, कालीपिरीवाल्यांचे पोटं बसले, तुम्हाला अयोध्या वाहतूक बंद झाली. योजना खूप चांगल्या ज्या काही लोकांनी घेतली त्यांचं अभिनंदन आहे. बरं. पण मग तेवढ्या सुविधा तुम्ही ST महामंडळाला अजून देतात का? तेच मग त्या खळखळ वाजतात, खड्ड्या बसल्या एक होतात त्यात बसताना असुरक्षित वाटते. कुठल्या आता STची अपघाताची संख्या वाढली. मग तुम्ही प्रॉफिटमध्ये गेले. आता मला STनं जरा जायचं, माझ्या मिसेसचं अर्ध तिकीट जरा अर्धा घ्यायचं तर मला STतच बसावं लागतो तिच्यासाठी. म्हणजे मी पूर्ण तिकीट ST नफ्यात येतोय. तो भाग अर्थनियोजनाचा आहे, तो चांगली स्ट्रॅटर्जी आहे. पण माझं म्हणणं फायद्यात गेल्यानंतर तुम्ही त्याच्यावर काहीच काम केलं नाही. त्याच्यानंतर सुधारणा ST मध्ये वाहनामध्ये चांगली सुधारणा झाली. माझं म्हणणं आहे, लाडकी बहीण योजना मध्य प्रदेशात यशस्वी झाली म्हणून महाराष्ट्रात यशस्वी होईल या भ्रमात सरकारने राहू नये. बरोबर. आणि खरंच जर महाराष्ट्र डेव्हलप करायचं असेल, इथल्या महिला जर सक्षम करायचे असतील तर इथले बचत गटांचा बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, इथल्या MIDC मध्ये त्यांना राखीव जागा द्याव्या, त्यांना उद्योगाकडे लावावं. माझं म्हणणं आहे, प्रत्येकात या भारताच्या 140 कोटी जनतेतल्या 65 कोटी हातापैकी 130 कोटी हात आहेत. 65 कोटी महिलांचे 130 कोटी हात आहेत. त्या 130 कोटी हाताला कामं द्यावं. निश्चितच. त्यात आता कोणतरी मध्यच केलं की मुसलमानांना देऊ नये, त्यांना 2-3 लेकरं असतील, ते विश्व हिंदू परिषदेचे काही याची जी कूटनीती आहे, म्हणजे विष पेरायचं. म्हणजे इकडे बहीण म्हणायचं, मग बहिणीमध्ये वर्गीकरण करायचं, मग आपली तुपली करायचं. ह्या गोष्टीनं उलट यांच्या अंगलटी होऊ शकते. अंगलटी. आणि आता हे मला वाटते 31 ऑगस्ट पर्यंत आहे आणि सप्टेंबरला आचारसंहिता लागणार आहे. कुठपर्यंत पोहोचणार आहेत, काय पोहोचणार आहे यांची रणनीती आहे. फक्त की चॉकलेट वाटायचं, लोकांमध्ये एक उत्साह तयार झाला, भेट सरकार देत आहे. म्हणजे काय होतं आहे, लहानपणी माझे वडील मला म्हणायचं की तू जर फर्स्ट क्लास आला तर मी तुला सायकल घेऊन देत, हे तसं चॉकलेट आहे. म्हणजे वर्षभर मला वापरून घ्यायचं. मला म्हणजे ऍक्च्युअली मला भ्रष्टाचार म्हणून त्याला लाच मी त्याला लाच म्हणेल की हे लाच आहे सरकारची आणि हा फौजदारी गुन्हा असावा. बरोबर. ही लाच आहे मतासाठी दिलेली. तुम्हाला सक्षम करायचं. निवडणूक पूर्व प्रलोभन आहे, म्हणजे एक प्रकारचं सरकारी तिजोरीवरच लोळ आहे ना. म्हणजे सरकारच्या पैशातून तुमचे मतं तुम्ही विकतच घेण्यासारखा प्रकार. सरकार म्हणजे कोण? हे पाठवलेले आपले प्रतिनिधी आहेत. आपण ट्रस्टी की पाठवलेलं आहे. बरोबर. हे ट्रस्टी आहेत. हे आपलाच पैसा फक्त युटिलायझेशन करून पाठवतात, प्रशासनाला हाताशी घेतात आणि नियोजन करा बाबा. आपण घराचा एक प्रमुख असतो आपला,
बरं त्याचं आपण सांगतो की बाबा किचन डिपार्टमेंट आपली आई पाहते, अर्थनियोजन बाबा पाहतात, भाऊ आपलं लहान भाऊ काय करतात ह्याच्याकडे लक्ष देतो, कायदा सुव्यवस्था पाहते घरात. तसाच एक प्रकार आहे, बाकी काही नाही. आपलाच पैसा आपल्याला फक्त घुगून फिरवून देतात. एक सरकार काय स्वतःची कमाई करतं का? नाही. मग सरकार म्हणजे काय? आपलंच लोक. हो ना. आता जीएसटीच्या माध्यमातून करोडो रुपये गोळा होतात आणि विकास विकास म्हणतात तर तो शेवटी आपल्या तुमच्या पैशातून झालेला आहे. काही विशेष लोक सरकार नाही वापरलं. मानवी विकासावर महाराष्ट्र सरकार काम करत नाही, हा माझा स्पष्ट आरोप आहे. मानवी विकास म्हणजे काय आणि विकास म्हणजे तगारी म्हणजे रस्ते बांधणं म्हणजे विकास नाही हो. नाल्या बांधणं म्हणजे सभागृह बांधणं म्हणजे विकास नाही हो. विकास तर तुमचा आर्थिक विकास, तुमचा मानसिक विकास, तुमचा बौद्धिक विकास झाला पाहिजे. बरोबर. इथल्या बौद्धिक महिलांचा बौद्धिक विकास आणि आर्थिक विकास सक्षम होण्यासाठी त्यांना 1,500ची गरज नाही. त्यांना एका भांडवलाची आणि त्यांना एका ज्ञानाची गरज आहे. बरोबर. शिळीमेंढी महामंडळ आहे. शिळीमेंढी महामंडळ का अधोगतीला आलो? शिळीमेंढी महामंडळ किती महिला आहेत? धनगर समाजाच्या व्यतिरिक्त महिला शेळीमेंढी करतात. हो. काय नियोजन केलं यांनी त्याच्यावर? काहीच नियोजन नाही. कसलंच नियोजन नाही यांचं. फक्त वाटप सुरू आहे चुकीच्या पद्धतीनं आणि पैशाचा कमिशनखोरीचा हा धंदा सुरू आहे. सत्तेत जायचं, खोऱ्यानं पैसा कमवायचा. रस्ते फक्त बांधकाम बांधकाम आणि बांधकाम. मुघलांसारखं तगारी राजकारण सध्या इथं सुरू आहे. एकंदरीत विजयभाऊंनी आतापर्यंत असलेल्या राज्यातील मंडळं, त्या मंडळाला असणारी निधी, त्या मंडळातून काय काय होते आहे, कसं कसं होते आणि त्या सरकारचा त्यामागचा उद्देश किती प्रामाणिक आहे आणि त्याचा कसा फायदा सरकार आगामी निवडणुका किंवा निवडणुकीवर डोळा ठेवून करते आहे या अनुषंगाने सांगितलं. आणि लाडकी बहिणीच्या अनुषंगानं सुद्धा असं व्यवस्थित असं मार्गदर्शन त्यांनी आमच्या प्रेक्षकांसाठी केलं. आणि सोबतच राज्यामध्ये राज्य सरकार किती कुचकामी पडत आहे आणि किती काय परिस्थिती आहे, एकूण राजकीय परिस्थितीसुद्धा आपलं त्याच्या विश्लेषणातून झालेली आहे. एकंदरीत आजच्या दिवशी अत्यंत सुंदर आणि चांगली आपली मुलाखत झाली. विजयभाऊ, तुम्ही माझ्यासोबत आलात, प्रदीर्घ चर्चा केली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. साक्षीदारांचे सर्व